तर पहिलं आपलं कोणतं झालं बॅलन्सिंगची डेफिनेशन झाली बरोबर. त्याच्यानंतर आपण केलं तर टाईप्स ऑफ बॅलन्सिंग. सिंगल मासेसचे होते दोन्ही टाईप्स बरोबर. सिंगल मास जर असेल, सिंगल मास अनबॅलन्स आहे, आपण त्याला बॅलन्स करण्यासाठी एक्झॅक्टली अपोजिट बॅलन्सिंग मास लावलं आहे, एक्झॅक्टली अपोजिट इन द बट सेम प्लेन बट अपोजिट डायरेक्शन बरोबर का नाही. सेम प्लेनला आहे पण डायरेक्शन कशी आहे, याची अपवर्ड आहे तर याची डाऊनवर्ड आहे बरोबर. दुसरं कसं होतं, सिंगल मासच आहे पण ते आपण बॅलन्स करणार आहे दोन मासेसच्या सहाय्याने. मग दुसरा टाईप कसा होता, एक तर दोन्ही मासेस डाऊनवर्ड साईडला लावा किंवा एक मास अपवर्ड साईडला एक मास डाऊनवर्ड साईडला असं होतं. आता तिसरं काय आहे आपलं, बॅलन्सिंग मास आपलं एक नाही आहे, म्हणजे खूप अनवॉन्टेड मासेस आहेत. म्हणजे हे दिसतंय M1, M2, M3 आणि M4. याची आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती. म्हणजे आपल्याला असं समजा आपला हा बेअरिंग शाफ्ट आहे बरोबर, आपण काय म्हटलं हा आपला बेअरिंग शाफ्ट आहे असा. याच्यामध्ये मला समजत नाही आहे की नक्की हे इथं काय सगळे आपण या बेअरिंग शाफ्टला काय केले, प्रत्येक ठिकाणी काय केले, जॉईंट केलेले सगळ्या गोष्टी. पण मला एक्झॅक्टली समजत नाही आहे की हे अनबॅलन्सिंग कशामुळे झालेलं आहे. मग त्याचं मला कसं करणार, म्हणजे हे मास 1मुळं असू शकतं, मास 2 असू शकतो, मास 3 असू शकतो, मास 4 असू शकतो. म्हणजे या चारही मासमुळं आपल्याला एक कुठंतरी अनबॅलन्स होतं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, याचं चारीचं मिळून एक ॲव्हरेज व्हॅल्यू काढायला लागणार. त्याला आपण काय म्हणणार, डिस्टर्बिंग मास म्हणणार. म्हणजे चारीची मिळून एक आपल्याला काय म्हणतात, आपलं रिझल्टंट अनवॉन्टेड मास आपल्याला भेटणार, किंवा त्याचं चारीचं मिळून एक आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन कळणार की प्रॉब्लेम कुठे आहे, तर प्रॉब्लेम कुठे आहे, इथे असं. मग आपण काय करणार, चारीचं मिळून एक अनवॉन्टेड मास काढणार आणि त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट काय लावणार, आपण बॅलन्सिंग मास लावणार बरोबर. म्हणजे हे M1, M2, M3 आणि M4 हे काय झाले, तुमचे चारही अनवॉन्टेड मासेस झाले. अनबॅलन्स मास म्हणा किंवा अनवॉन्टेड मास म्हणा बरोबर. फिगर शोज डिफरंट मासेस M1, M2, M3 अँड M4 रोटेटिंग इन द सेम प्लेन. सगळे प्लेन त्यांचं रोटेशन कुठलं आहे, या पॉईंट भोवती आहे बरोबर. सगळे रोटेट होतात या पॉईंट भोवती. म्हणजे सपोज इथं काय समजा एक शाफ्ट आहे आणि या शाफ्टला समजा एक गिअर आहे आणि या गिअरलाच काय केले आपण, हे सगळे मासेस काय केले, जॉईंट केलेत असं समजण्यासाठी. तर ते रोटेट होतात, ते त्यांचं डिस्टन्स किती आहे, R1, R2, R3 आणि R4 आहे फ्रॉम द सेंटर ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन बरोबर. ते अँगल किती तयार करतात, θ1, θ2, θ3 आणि θ4 बघा. चारही अँगल कसे आहेत आपण मोजलेत, विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मोजलेत बरोबर. असं नाही मोजले की इथून इथपर्यंत मोजले का, असं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसपासून नाही मोजले. कुठून मोजलेत आपण, सगळे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून मोजलेले बरोबर. θ1, θ2, θ3 and θ4 आर द अँगल ऑफ मासेस फ्रॉम हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल पॉझिटिव्ह ॲक्सिस. वी ॲझ्युम ऑल मासेस रोटेटिंग विथ सेम अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. प्रत्येकाची अँग्युलर वेलोसिटी काय आहे, सेमच आहे. मागं पण आपण तसंच केलं तर याच्या आखरीत अँग्युलर वेलोसिटी आपण काय केली ती, कट केली ती बरोबर. इथं पण तसंच आहे की अँग्युलर वेलोसिटी काय समजलं, सेमच आहे. वेन शाफ्ट रोटेट्स, मग आता आपल्याला माहिती आहे अनवॉन्टेड मासमुळे काय तयार होतं, सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होती बरोबर का नाही. अनवॉन्टेड मास असेल इथं आणि हे जर रोटेट होत असेल तर इथं काय होती, सेंटरपासून लांब जाणारी फोर्स तयार होती. बघा प्रत्येकाचं डायरेक्शन कशी आहे, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ ॲक्सिस, सेंटर ऑफ ॲक्सिस पॉईंट. ठीक आहे ओके. इथून सगळे काय चालले आहेत, लांब लांब चालले आहेत बरोबर. मग बघा हे मास 1मुळं काय तयार झाले, सेंट्रिफ्युगल फोर्स 1 तयार झाला. मास 2मुळं सेंट्रिफ्युगल फोर्स 2 तयार झाला. मास 3मुळं सेंट्रिफ्युगल फोर्स 3 तयार झाला. मास 4मुळं FC4 तयार झाला. मग काय, वेन शाफ्ट रोटेट्स द मासेस प्रोड्यूस सेंट्रिफ्युगल फोर्सेस FC1, FC2, FC3 अँड FC4 रिस्पेक्टिव्हली बरोबर. मग आता आपल्याला आपण असं डायरेक्ट मोजू शकतो का, याच्या अगोदर कसं होतं की बाबा इथं मास आहे, याला अनवॉन्टेड मास हा आहे, तर याचं आपण काय करायचं, बॅलन्स करण्यासाठी इथं एक्झॅक्टली अपोजिट लावायचं. पण इथं आपल्याला माहितीच नाही ना की आपला जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे जो आपला हा शाफ्ट आहे हा हलतो आहे कशामुळे, व्हायब्रेट कशामुळे होतं, या मासमुळे होतं आहे, या मासमुळे होतं आहे, या मासमुळे होतं आहे, या मासमुळे होतं आहे, का या चारीमुळं होतं आहे, माहिती नाही. म्हणजे थोडा प्रॉब्लेम याच्यामुळे पण आहे, थोडा याच्यामुळे पण आहे, थोडा याच्यामुळे आहे, थोडा याच्यामुळे आहे. आपल्याला काय करणार, एक ॲव्हरेज आपल्याला काय काढणार, सेंट्रिफ्युगल फोर्स फाईंड करायला. मग ते फाईंड करण्याचे आपल्याकडे दोन मेथड आहेत, एक म्हणजे ॲनालिटिकल आहे, दुसरी ग्राफिकल आहे. तुम्हाला एक्झाममध्ये कसं विचारणार क्वेश्चन, तुम्हाला क्वेश्चन विचारणार बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस असं विचारणार, असा प्रश्न विचारणार. शॉर्ट नोट ऑन बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस.
मग तुम्ही देताना माहिती देताना तुम्ही तुमची मर्जी, तुम्हाला जे आठवेल ती. आपल्याकडे 3 कंडिशन आहेत, बरोबर. पहिली कंडिशन कुठली? सिंगल मासची. दुसरी कंडिशन कोणती? सिंगल मास आहे पण 2 मासेसच्या साहाय्याने आपण ते ॲडजस्ट केले, त्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत छोट्या. आणि ही तिसरी कंडिशन आहे की तुमचे मासेस काय आहेत? मल्टिपल मासेस आहेत. मग तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला जर 4 मार्काला विचारलं किंवा 6 मार्काला विचारू दे, कसं पण विचारू दे, तुमची मर्जी, तुम्हाला कुठलं लिहायचं, कुठलं पण एक लिहून टाकायचं. नाही तसं स्पेसिफिक नाही त्यांना, तुम्हाला असंच देणार बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस. मग असं देऊ शकतात, बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस फॉर सिंगल अनबॅलन्स मास रोटेटिंग इन द सेम प्लेन बट इन अपोजिट डायरेक्शन. असं जर दिलं तर मग ते पर्टिक्युलरली तुम्हाला जे दिलं आहे त्याचं तसं लिहायचं. असं जर दिलं नाही, नुसतं विचारलं बॅलन्सिंग शॉर्ट नोट ऑन बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मास, तर तुम्ही तिन्हीपैकी कोणतं पण देऊ शकता, बरोबर. तर आपण हे समजली डायग्राम. हां, ह्याच्या खाली कशाला काय म्हणतात ते समजलं. ठीक आहे. मग ॲनालिटिकल मेथड आपली काय? पहिले फॉर्म्युला फाइंड काय करायचं पहिल्यांदा? एफसीचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतो? सेंट्रिफ्युगल फोर्सचा मास इंटू रेडियस इंटू ओमेगा असतो, बरोबर का नाही. पण ओमेगा काय आहे तुमचा? सगळ्याला सेमच आहे, म्हणून ते कॅन्सल केलं. FC इज इक्वल टू मास इंटू रेडियस. मग FC1चं काय येणार? M1 इंटू R1, बरोबर ना. FC काय आहे? M1 इंटू R1. FC2 काय येणार? M2 इंटू R2. FC3 येणार M3 इंटू R3. FC4 येणार M4 इंटू R4, बरोबर. असं आलं, ते लिहून टाकलं 4 व्हॅल्यू. नंतर आपण जसं मेकॅनिक्समध्ये करायचो तसंच सिम्पल, रिझॉल्व सेंट्रिफ्युगल फोर्सेस हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. आपण प्रत्येक फोर्स काय करणार? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली काय करणार? रिझॉल्व करणार. त्याचे 2 पार्ट करणार, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, एक व्हर्टिकल कंपोनंट, बरोबर. मग हॉरिझॉन्टल कंपोनंटचा आपला फॉर्म्युला माहिती असतो आपल्याला. हॉरिझॉन्टलच्या वेळेस आपण काय घेतो? कॉस घेतो. आणि व्हर्टिकलच्या वेळेस काय घेतो? आपण साईन घेतो. मग तसंच घ्यायचं. समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस, त्याचं फॉर्म्युला काय? समेशन ऑफ H इज इक्वल टू 0. किंवा तसं नाही करू, नुसतं काय करा? समेशन ऑफ H, समेशन ऑफ ऑल अल्जेब्रिक सम ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस. मग घेतलं पहिलं, याचं काय येणार? मग FC1 कॉस अँगल काय याचा? θ1, बरोबर. याचं काय येणार? FC2 कॉस θ2. याचं येणार FC2 कॉस θ3. आता इथं मायनस नाही घ्यायचं, कारण का बरं? कारण आपण प्रत्येक अँगल कुठून मोजलेत? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून मोजलेत. जर आपण इकडनं घेतलं असतं तर आपण लिहिलं असतं, मग मायनस आलं असतं ना इकडं सेकंड क्वाड्रंटमध्ये, मायनस FC3 कॉस θ3 लिहिलं असतं. पण तसं घेतलं नाही आपण अँगल मोजताना कुठून मोजलेत? सगळे एक्स ॲक्सिसपासून मोजलेत, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून. म्हणून आपण घेताना डायरेक्ट असं लिहिलं, सगळे कसे लिहिलेत? पॉझिटिव्हच लिहिलेले. इथं मायनस साईन आहे का? नाही आहे, सगळे पॉझिटिव्ह घेतलेले. आणि चौथं पण कसं येणार? तसंच FC4 कॉस θ4. या चौघांची ॲडिशन करायची, काहीतरी आन्सर येईल. तसंच व्हर्टिकल कंपोनंटचे घ्यायचे, FC1 साईन θ1 प्लस FC2 साईन θ2 प्लस FC3 साईन θ3 प्लस FC4 साईन θ4, बरोबर. मग रिझल्टंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्सेस, म्हणजे या सगळ्यांचं मिळून आपल्याला जो अनवॉन्टेड सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो आहे त्याची व्हॅल्यू कशी काढणार आपण? FC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन FH स्क्वेअर प्लस समेशन FV स्क्वेअर, बरोबर. समेशन FH स्क्वेअर प्लस समेशन FV स्क्वेअर. मग ते झालं तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स भेटला. तर सेंट्रिफ्युगल फोर्सवरनंच आपण काय काढू शकतो? म्हणजे आपल्याला काय भेटलं? हे सेंट्रिफ्युगल फोर्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला. डायरेक्शन माहिती का कुठे येतो? इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, काय माहिती का? नाही माहिती. मग हे काय काढलं आपण? मॅग्निट्यूड काढली. आता डायरेक्शन कशी काढणार? डायरेक्शन काढण्यासाठी पण तसंच फॉर्म्युला, टॅन थीटा डॅश इज इक्वल टू समेशन ऑफ V डिवायडेड बाय समेशन ऑफ H, समेशन ऑफ FV डिवायडेड बाय समेशन ऑफ FH. मग थिटा तिथंच राहिला, हा टॅन तिकडे गेल्यावर काय आला? टॅन इनवर्स समेशन ऑफ FV डिवायडेड बाय समेशन ऑफ FH. हे काही तुम्ही करू नका, हे तुम्हाला गरजेचं नाही. हे आपण आपल्या समनुसार चेंज होत राहतो. थिटा डॅश काढला तर तुमचा अँगल कोणाचा असणार? तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्सचा असणार, बरोबर. मग समेशन F आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स भेटला आहे, त्याची डायरेक्शन पण भेटली, म्हणजे थिटा डॅश पण भेटलेला आहे किंवा थिटा पण भेटलेला आहे, बरोबर. मग आपण त्याच्यावरनं अनवॉन्टेड मास काढू शकतो का? काढू शकतो ना, कारण सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू रेडियस. मग आपल्याला मास इंटू रेडियस काढलं, म्हणून अनवॉन्टेड सेंट्रिफ्युगल फोर्स काय येणार फॉर्म्युला? MB इंटू RB. आता इथं MB का लिहिलं आहे? बॅलन्सिंग मास का लिहिलं आहे? का बरं लिहिलं आहे? कारण आपल्याला इथं जितकं डिस्टर्बिंग मास तयार होतो आहे तेवढ्याच आपण एक्झॅक्टली अपोजिट लावणार ना बॅलन्सिंग मास. म्हणून इथं लिहिताना त्यांनी डिस्टर्बिंग मास लिहिण्याच्या ऐवजी फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज केलं? डिस्टर्बिंग मास लिहिण्याच्या ऐवजी काय केलं? MB लिहिलं, बॅलन्सिंग मास लिहिलं. कारण
आपल्याला शेवटी उत्तर कशाचं काढायचं आहे, याचंच उत्तर काढायचं आहे. बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मास किती लावायचं आहे ते काढायचं आहे. मग आपण इथं डिस्टर्बिंग घेतलं काय आणि बॅलन्सिंग घेतलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. कारण बॅलन्सिंग मास MB म्हणजेच काय असणार, डिस्टर्बिंग मास, बरोबर. म्हणून इथं घेताना फॉर्म्युलेमध्ये घेताना काय घेतलं त्यांनी, MB घेतलं. म्हणून FC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, MB × RB. आपल्याला RB त्यांनी सममध्ये गिवन दिलेलं असतं, त्याच्यामुळे ते काय काढायची गरज नाही. आपल्याला FC भेटला, RB त्यांनी दिलेला असतो, MB आपण याच्यावरनं फाईंड करणार, कारण तुमचं सम संपलं, बरोबर. ही तुमची मेथड. आणि दुसरं तर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहावं लागेल. बॅलन्सिंगचं झालं हे. तर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमचा नीड ऑफ बॅलन्सिंग, बरोबर. बॅलन्सिंगची गरज काय, इफेक्ट, रिक्वायरमेंट किंवा नेसेसिटी किंवा नीड ऑफ बॅलन्सिंग. बॅलन्सिंग का करतो आपण, का बरं करतो, टू रिड्यूस व्हायब्रेशन नको आहेत म्हणून, टू रिड्यूस शॉक्स, हादरे नको आहेत म्हणून, टू रिड्यूस नॉईज, आवाज नको आहे म्हणून, टू रिड्यूस पॉवर लॉसेस, पॉवर आपली लॉस होऊ नये म्हणून, टू रिड्यूस इनरेशा फोर्सेस. इनरेशा फोर्सेस म्हणजेच काय असतं, अपोजिट टू मोशन. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं जे आउटपुट आहे ते काय होणार, आपलं इनडायरेक्टली कमी होणार. म्हणून आपल्याला इनरेशा फोर्सेस पण काय आहेत, नको आहेत. टू रिड्यूस अनवॉन्टेड डायनॅमिक फोर्सेस, म्हणजे रोटेशन असताना डायनॅमिक फोर्सेस तयार होतात जे आपल्याला नको आहेत. असे फोर्सेस जे रोटेट झाल्यावरती फोर्सेस तयार होतात जे आपल्याला आउटपुट देण्यासाठी नको आहेत, त्या फोर्सेस पण आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. म्हणून आपण बॅलन्सिंग करतो. टू सेफ्टी डिक्रीज विच वर्किंग, सेफ्टी डिक्रीजेस विच वर्किंग नाही, किंवा टू इन्क्रीज सेफ्टी, काय लिहायचं, टू इन्क्रीज सेफ्टी वाईल वर्किंग, बरोबर. आणि टू रिड्यूस अनवॉन्टेड मुवमेंट्स म्हणा किंवा अनवॉन्टेड कपल म्हणा, एकच अर्थ. हे तुमच्या गोष्टी नको आहेत म्हणून आपण काय करतो, बॅलन्सिंग करतो. आता तुम्हाला एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे, नीड ऑफ बॅलन्सिंग 2 मार्कासाठी, याच्या अगोदर. तर मला आत्ता पण विचारू शकतात, म्हणजे एकत्र विचारणार ते, असं सिंगल नाही विचारणार, एकत्र विचारणार, बरोबर. हे तुमच्या ह्याच्यात आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला बघू तुमची वही. मला हा क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन कसा विचारला तुम्हाला, एक्सप्लेन द टर्म स्टॅटिक बॅलन्सिंग अँड डायनॅमिक बॅलन्सिंग, असं तुम्हाला विचारलं. मग स्टॅटिक बॅलन्सिंग म्हणजे काय, इन अ सिस्टीम कंटेनिंग स्टॅटिक बॅलन्सिंग अँड डायनॅमिक बॅलन्सिंग. स्टॅटिक अँड डायनॅमिक. पहिलं स्टॅटिक, स्टॅटिक बॅलन्सिंगमध्ये काय, यांनी आधी काय केलं, बॅलन्सिंग अनबॅलन्स मास म्हणजे काय असतं ते दिले, ते आपण ऑलरेडी लिहिलं आहे ना आपण इथं. अनबॅलन्स मासची आपण डेफिनेशन घेतली ना स्टार्टिंगलाच, नाही घेतली त्याच्यात आहे का, नाही, बॅलन्सिंगची डेफिनेशन आहे त्याच्यात ना, अनबॅलन्स मासची नाही आहे. बरं ठीक आहे, अनबॅलन्स मासची पण लिहा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो ते लिहा. हे खोडा, हां बसेल काय प्रॉब्लेम नाही, चालेल. हां, अनबॅलन्स सिस्टीम किंवा अनबॅलन्स अनबॅलन्स सिस्टीम, मास सिस्टीम. इन अ सिस्टीम containing one or more rotating masses, comma, if the center of mass
if the center of mass does not lie on the axis of rotation, then it is called as unbalanced system. बरोबर. म्हणजे सपोज जर तुमची आहे बघा डायग्राम कशी आहे, ही डायग्राम काढायची. आता तुमची ही सगळी सिस्टीम आहे, इथं गिअर दिलेला आहे आणि इथं तुमचं काय दिलं आहे, बिअरिंग दिलेली आहे. याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं गेली, वरती गेली, बरोबर का नाही. आता समजा साधी मी वही घेतली, अशी मी वही घेतली, बरोबर, अशी वही घेतली आणि मी जर असं फिरवायचा प्रयत्न केला तर कुठून फिरते ती, इथं पकडल्यावर फिरते ना. म्हणजे याचा अर्थ काय की या बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे, इथे आहे, बरोबर का नाही. इथं जर असेल तर आपण काय करू शकतो, इझिली ते काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो, बरोबर. मग जर तुमची जर सिस्टीम अशी असेल, अशी तुमची सिस्टीम असेल, हा गिअर आहे तुमचा आणि ही बिअरिंग आहे, मग याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं पाहिजे, ॲक्च्युली इथं पाहिजे सेंटरला, पण कुठे गेली, शिफ्ट झाली, ती वरती झाली. मग अशा सिस्टीमला काय म्हणायचं, अनबॅलन्स सिस्टीम, बरोबर. इफ द सिस्टीम कंटेनिंग वन ऑर मोर रोटेटिंग मासेस, 2-3 रोटेटिंग मासेस आहेत, इफ द सेंटर ऑफ मास डज नॉट लाय ऑन द ॲक्सिस ऑफ रोटेशन, याची ॲक्सिस ऑफ रोटेशनची ॲक्सिस जी आहे याच्यावरती लाय होत नसेल, त्याच्यापासून थोडीशी शिफ्ट झाली असेल वरती किंवा खाली, तर त्याला काय म्हणायचं, अनबॅलन्स सिस्टीम, बरोबर. ठीक आहे. आता आपलं याच्या खालीच लिहा, मग असे जे लिहितं आपण मग असं मागं हां, याच्या खालीच. ड्यू टू अनबॅलन्स centrifugal force is generated. Which act in radially upward direction. त्याच्या खाली फॉर्म्युला लिहा, FC इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर, स्मॉल MR ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू परत मास M इंटू V कॅपिटल V स्क्वेअर डिवायडेड बाय R, बरोबर. असं तुमचं फॉर्म्युला आहे. MR ओमेगा स्क्वेअर आपल्याला इम्पॉर्टंट आहे, बरोबर. ही डायग्राम काढायची, वाटल्यास तर इथं काढा डायग्राम, बरोबर. हे पूर्ण दाखवा, असं बेरिंग येते नाही का, दोन्हीकडनं पाहिजे पूर्ण पॅक. त्याच्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशन दाखवा इथं. ही पण करा सांगितलं. आता काय तर जागा नाही तिथं, एक काम करा, अर्धीच काढा नाही का, अशी पेपरला पूर्ण काढा. हां बसेल.
हा जो पॉईंट दाखवला ना त्याच लाईनीत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दाखवायची इकडं एफ सी. त्याच्यामुळं सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो एफ सीला तिथं. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एफ सी इज एम आर ओमेगा स्क्वेअर. एवढं लिहिलं तरी बाजारात, पुढची लिहायची गरज नाही. आणि याचं रेडियस आर. आता स्टॅटिक बॅलन्सिंग त्याच्यातल्या मला सांगतो ते. पहिला पॉईंट, इफ सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लिहा. इफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सिस्टीम ऑफ a series of masses is on axis of rotation comma then the system is said to be under static balance. Under static balance. Static Balance. त्याच्या खाली लिहा दुसरा पॉईंट. फॉर स्टॅटिकली बॅलन्स सिस्टीम comma the resultant of all centrifugal forces acting on the system must be equal to 0. त्याच्या खाली लिहायचं मॅथमॅटिकली किंवा डायरेक्ट लिहा. समेशन ब्रॅकेटमध्ये मोठा ब्रॅकेट समेशन नाही साधंच आपलं समेशन ऑफ ऑल ब्रॅकेटमध्ये लिहा ऑल सेंट्रिफ्युगल फोर्सेस ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. नाही तुम्ही असं लिहू शकता समेशन ऑफ ऑल एफ सी इज इक्वल टू 0. हे काढताना मोठं काढायचं कधी पण. समेशन कसं असं असतं एफ सी इज इक्वल टू 0 असं व्यवस्थित समजतं. बरं म्हणजे काय अर्थ की आपल्याला माहिती आहे की इथं काय झालं आहे सेंट्रिफ्युगल फोर्स तयार झाली आहे. मग जर तुमची जर सेंट्रिफ्युगल फोर्स तुमची स्टॅटिक म्हणजे थांबलेली असतात ना तर तुमची सेंट्रिफ्युगल फोर्स तुमची काय झाली आहे या सेंटर ऑफ ॲक्सिसच्या याच्यामध्ये नाही आहे. थोडीशी कुठं झाली ती शिफ्ट झाली आहे खाली. यांच्या दोघांचं ॲक्सिस एक नाही आहे म्हणजे तुमची सिस्टीम काय आहे स्टॅटिकली बॅलन्स नाही आहे. कळलं. ही डायग्राम काढायची स्टॅटिक बॅलन्सची. आणि याच्यामुळं काय होते बिहेवियर कसं होते गोल फिरताना असं होतं म्हणजे असं व्हायब्रेशन तयार होतं. बरोबर. म्हणजे हे गोल फिरताना असं स्मूथ फिरत नाही हे असं हां व्हायब्रेशन होतं म्हणजे कधी या पोझिशनला आहे कधी या पोझिशनला आहे असं मोशन तशी दाखवली. बरोबर. हे दोन्ही डायग्राम नंतर काढा. दुसरं ती जागा सोडा द्यावी दोन्ही डायग्रामसाठी. नंतर दुसरं डायनॅमिक और कंप्लीट बॅलन्सिंग. डायनॅमिक और कंप्लीट बॅलन्सिंग. For the system to be dynamically or completely balanced, it should satisfy following two conditions. पहिली summation of all लिहिताना असं नाही लिहायचं. आता इथं समेशन लिहायचं पूर्ण स्पेलिंगच लिहायचं SUMMATION
समेशन ए डबल एम ए TION, summation of all centrifugal forces must be equal to 0. इक्वल टू 0. बरोबर. म्हणजेच काय, पहिली कंडिशन जी स्टॅटिकला कंडिशन होती तीच, बरोबर ना. म्हणजे समेशन ऑफ FC इज इक्वल टू 0 ते लिहा खाली. दॅट इज समेशन ऑफ FC इज इक्वल टू 0. आणि दुसरी कंडिशन काय त्याच्यामध्येच, द रिझल्टंट कपल ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्सेस acting on the system when rotating must be 0. म्हणजे जेव्हा सिस्टीम तुमची फिरत असेल, डायनॅमिकचा अर्थ काय असतो, रोटेशन जेव्हा असेल, रोटेशन जेव्हा असेल तेव्हा कपल तयार झालं नाही पाहिजे. म्हणजे ते असं ट्विस्ट नाही झालं पाहिजे एकमेकांमध्ये. म्हणजे इथं पण एक मास आहे, इथं पण एक मास आहे, ते दोन्ही मास काय करतात, ते एकमेकांना बेंड करता येतो, पार्टच बेंड करतात, तसं झालं नाही पाहिजे. बरोबर. मग डायनॅमिक बॅलन्ससाठी काय असतं, जेव्हा तुमची सिस्टीम रोटेट होत असेल, बरोबर. आता ही तुमची काय आली, सेंटर ऑफ ॲक्सिस झाली रोटेशनची, असं फिरलं पाहिजे. आणि ते फिरते कसं, असं फिरतंय, बरोबर. म्हणजे ते क्रॉस गेले किंवा त्याच्यातनं पास झालं आहे ते, बरोबर. असं. मग त्याच्यामुळे पण डायग्राम कशी, जशी ही डायग्राम आहे तशीच डायग्राम आहे, काही वेगळे नाही. ही आणि ही डायग्राम सेमच आहे, फक्त हे कसं दाखवायचं, असं दाखवायचं. कारण हे कसं आहे, डायनॅमिकली म्हणजे चालू असताना, हे कसं होतं स्टॅटिकली थांबलेलं असताना, असं. आणि याच्यासाठी दोन्ही कंडिशन लागतात. म्हणजे स्टॅटिकसाठी जो आपल्याला ही कंडिशन असती, त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जी ॲक्सिस आहे आणि बॉडीची जी ॲक्सिस आहे, ती दोन्ही एकमेकांना मॅच झाली पाहिजे. ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय, की कपल जो आहे तो कपल काय पाहिजे, 0 पाहिजे. असं नाही की इथं तुमचं हा जो म्हणजे समजा हा बिअरिंग आहे आणि इकडे एक गिअर आहे, बरोबर. तर काय होतं, हा शाफ्ट पण तुमचा काय होतं, बेंड होते, आणि हा गिअर पण काय होतं तुमचा या डायरेक्शनला असं बेंड होते, आणि हा शाफ्ट काय होते या डायरेक्शनला बेंड होते. त्याच्यामुळे काय तयार होणार, ते असं रोटरी मुवमेंट तयार होणार, कपल तयार होणार. मुवमेंट कपलला दुसरं काय म्हणतात, मुवमेंट म्हणतात. रोटरी मुवमेंट तयार होणार, त्याच्यामुळे ते काय होणार, बेंड होणार. तसं पण ते झालं नाही पाहिजे. केव्हा, जेव्हा ते रोटेटिंग असेल तेव्हा, बरोबर. ही दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर आपण काय म्हणतो की तुमची सिस्टीम काय आहे, डायनॅमिकली पण बॅलन्स आहे आणि कम्प्लिटली पण बॅलन्स आहे थोडक्यात. म्हणजे याच्यापेक्षा बाहेर काही नसतं, बरोबर. असं हे दोन्ही तुमचे डायग्राम काढायचे खाली. एवढंच आहे याचं. या चॅप्टरमध्ये तुम्हाला थेरी एवढीच आहे. आता याच्यानंतर आपले समज चालू आहेत पुढं. ही डायग्रामचे तुम्ही काय करा, फोटो काढून घ्या. सम चालू आहे आता डायरेक्ट. शाफ्ट कॅरीज 4 मासेस. एक शाफ्ट आहे, हा शाफ्ट आहे तुमचा. त्या शाफ्टवरती किती मासेस आहेत, 4 मासेस आहेत, बरोबर. कॅरीज 4 मासेस इन पॅरलर प्लेन ABCD. हे तुमचे प्लेन्स आहेत ABCD, बरोबर. मासेसचं नाव म्हणा किंवा प्लेन्स म्हणा. द मासेस B अँड C आर 18 kg अँड 12.5 kg. म्हणजे तुम्हाला मास B दिले, किती दिले, 18, आणि मास C दिलेले 12.1 रिस्पेक्टिव्हली. इच हॅज ॲन इसेंट्रिसिटी ऑफ 60 mm. इसेंट्रिसिटी म्हणजे काय, त्याचं शाफ्टच्यापासनं, हा तुमचा शाफ्ट आहे, या शाफ्टपासनं ते किती लांब आहे, 60 mm, बरोबर. आता आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण